नमस्कार. आपला रावेर मीडियात आपलं हार्दिक स्वागत. रावेर लोकसभा मतदारसंघातून अपेक्षेप्रमाणे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार आणि खासदार रक्षा खडसे या विजयी झालेले आहेत. आम्ही अपेक्षेप्रमाणे असा शब्द वापरला तो यासाठी की विद्यमान खासदार म्हणून अधिकाधिक गावांमध्ये संपर्क होता म्हणून आणि मोदींच्या नावावर मतं मागितली त्यांनी प्रभावीरित्या म्हणून त्यांचा विजय अपेक्षित होता. अर्थात तो इतक्या मोठ्या फरकाने होईल हे मात्र अपेक्षित नव्हतं. रक्षा खडसे किंवा श्रीराम पाटील महाविकास आघाडीचे दोघांपैकी कोणी विजयी होऊ शकेल, मात्र त्यांच्या मतांचं अधिक्य हे साधारण 30-40 हजाराच्या आसपास असेल असा अनेकांचा अंदाज होता. मात्र हा सगळा अंदाज खोटा ठरवून श्रीमती रक्षा खडसे या तिसऱ्यांदा 2,71,000 मतांचं मताधिक्य घेऊन विजयी झालेले आहेत. अर्थात याच्या आधीच्या दोन्ही निवडणुकांमध्ये रक्षा खडसेंचं मताधिक्य हे 3 लाखांपेक्षा जास्त होतं. म्हणजे यावेळेला त्यांचं मताधिक्य कमी झालं हे खरं आहे. इतकंच नाही, त्यांना मिळालेली मतंही यंदा कमी झालेली आहेत. 2019च्या निवडणुकीमध्ये रक्षा खडसे यांना 6,55,000 मतं मिळाली होती आणि यावेळेला त्यांना 6,27,000 मतं मिळालेली आहेत. वास्तविक यावेळेला मागील 2019च्या निवडणुकीपेक्षा यंदा जास्त मतदान झालेलं आहे एकूण. तरी रक्षा खडसेंना मिळालेल्या मतांची संख्या कमी झालेली आहे. अर्थात असं जरी असलं तरी विजय हा विजय असतो. त्यांनी महाविकास आघाडीचे आणि शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार उद्योजक श्रीराम पाटील यांचा जवळपास 2,71,000 मतांनी पराभव केलेला आहे. श्रीराम पाटील हे कुठलीही निवडणूक न लढलेले अतिशय नौखे उमेदवार होते. मात्र त्यांनी कडवी झुंज दिली असं सुरुवातीला वाटत होतं. साधारणपणे दोघांचं मताधिक्य आधी म्हटल्याप्रमाणे काही 5-50 हजार मतांच्या फरकाने एकदा श्रीराम पाटील निवडून येतील किंवा रक्षा खडसे निवडून येतील असा भल्याभल्यांचा अंदाज होता. भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी सुद्धा सुरुवातीला 5 लाख, 4 लाख, 3 लाख असे आकडे सांगितले, पण नंतर मतमोजणीच्या आधीपर्यंत त्यांनी सुद्धा काही हजार मतांनी का असेना पण रक्षा खडसे निवडून येतील असं सांगितलं होतं. प्रत्यक्षात मात्र आज सकाळी जळगावला जेव्हा मतमोजणी सुरू झाली, एकूण 23 फेऱ्यांमध्ये रावेर लोकसभा मतदारसंघाची ही मतमोजणी झाली. पहिल्या फेरीपासून रक्षा खडसे या आघाडीवर होत्या. रावेर विधानसभा मतदारसंघातल्या 7 फेऱ्यांचा जर अपवाद वगळला की ज्याच्यामध्ये श्रीराम पाटील आघाडीवर राहिले, अन्य सर्व फेऱ्यांमध्ये सुद्धा रक्षा खडसे यांनाच आघाडी मिळाली. या गोष्टीचा उल्लेख करावा लागेल. लोकसभा निवडणुकीत खासदार रक्षा खडसे यांना 6,27,672 इतकी मतं मिळाली आहेत. त्यांचे प्रतिस्पर्धी पराभूत उमेदवार श्रीराम पाटील यांना 3,56,624 इतकी मतं मिळालेली आहेत. वंचित बहुजन आघाडीचे संजय ब्राह्मणे यांना मागच्या वेळेला अपेक्षित आकडा त्यांना गाठता आला नाही, परंतु यावेळेला त्यांना 58,840 इतकी मतं मिळाली. तुतारी हे चिन्ह घेतलेल्या एका अपक्ष उमेदवाराला म्हणजे एकनाथ साळुंके यांना 43,665 इतकी मतं मिळाली आहेत. या 4 उमेदवाराव्यतिरिक्त अन्य जे 20 उमेदवार रिंगणामध्ये होते आणि त्यामध्ये नोटा या पण मिळालेल्या मतांचा समावेश करावा लागेल. 75,000 इतकी मतं या सगळ्या अन्य उमेदवारांना मिळालेली आहेत. अर्थात या दोन्ही उमेदवारांना म्हणजे वंचित बहुजन आघाडी आणि अपक्ष तुतारीवाला जो उमेदवार होता यांच्या मतांची आणि इतर उमेदवारांच्या मतांची बेरीज जरी केली तरीही ती रक्षा खडसे यांना जे मताधिक्य मिळालं त्याच्यापेक्षा ती कमी आहे. म्हणजे या उमेदवारांमुळे श्रीराम पाटील पराभूत झाले असं नाही म्हणता येत. काय नेमका जादू झाली, कोणते फॅक्टर्स या विजयामध्ये उपयोगी पडले रक्षा खडसे यांना, याची चर्चा आपण नंतरच्या भागात करणार आहोतच. तुर्तास महिलांनी मोठ्या प्रमाणात केलेलं मतदान, एकनाथराव खडसे यांनी शेवटच्या 3-4 दिवसामध्ये आपला निवडणुकीतला अनुभव वापरून रक्षा खडसेंच्या विजयासाठी केलेले योजनाबद्ध प्रयत्न आणि रक्षा खडसे यांचाही या निवडणुकीतला तिसरा अनुभव लक्षात घेता त्यांना हा विजय मिळाला असं साधारण प्राथमिक आपल्याला सूत्र सांगता येईल. तिसऱ्यांदा निवडून आल्यामुळे रक्षा खडसे यांना कदाचित केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये एखादं पद मिळू शकतं, मंत्रिपद रावेर लोकसभा मतदारसंघाला मिळू शकतं. तसं जर झालं तर नक्कीच रावेर मतदारसंघाच्या विकासासाठी ते नक्कीच एक चांगली गोष्ट घडणार आहे. आपल्या रावेर लोकसभा मतदारसंघासाठी ते त्यांना मिळावं अशा आपल्या सगळ्यांच्या त्यांना शुभेच्छा. आपलं रावेर मीडियाच्या माध्यमातून रक्षा खडसे यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि पुन्हा भेटूया नवीन या कारण मीमांसेसह आपल्या पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.